नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? IPL 2026 जिंकल्यानंतर सलग 2 IPL विजेतेपद पटकावणारी इतिहासातील तिसरी फ्रँचायझी कोणती या ठिकाणी टीम ठरलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी RCB या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाची या ठिकाणी इतिहासातील कशाच्या IPLच्या इतिहासातील तिसरी फ्रँचायझी ठरलेली आहे, तर जी की सलग 2 IPL विजेतेपद जिंकणारी. पहिली कोणती आहे तर CSK, तर दुसरी कोणती आहे तर MI म्हणजेच मुंबई इंडियन्स. लक्षात घ्या, चेन्नई सुपर किंगने सलग 2 वेळेस कधी जिंकलं तर 2010 आणि 2011 मध्ये सलग 2 वेळेस जिंकलेलं आहे. बरोबर, चेन्नई सुपर किंगने एकूण किती IPL जिंकले तर 5 जिंकले. त्यानंतर मुंबई इंडियन्सने सलग 2 IPL केव्हा जिंकले तर 2019 आणि 2020 मध्ये. आणि मुंबई इंडियन्सने देखील सलग माफ करा सलग नाही 5 या ठिकाणी IPL टायटल जिंकले आहेत. त्याच्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स यांनी 3 जिंकले आणि RCBने 2 जिंकले. RCBने सलग जिंकला आहे 2025-26 आणि अशा प्रकारे सलग 2 IPL जिंकणारे IPL मध्ये तिसरी टीम ठरली आहे RCB. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट लक्षात घ्या, काल संध्याकाळी 7:30 वाजता आपण जे काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत, अपॉइंटमेंट्स आहेत त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही चॅनलला व्हिजिट द्या. त्या ठिकाणी संध्याकाळचा व्हिडिओ तुम्हाला दिसून येईल आपल्या चॅनलवरती या ठिकाणी व्हिडिओ सेक्शनमध्ये. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. फुटबॉल विश्वचषक 2026चं आयोजन कोणत्या ठिकाणी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी अबव. कोठे कोठे तर पर्याय क्रमांक ए कॅनडा, पर्याय क्रमांक बी मेक्सिको, पर्याय क्रमांक सी अमेरिका. या तीनही ठिकाणी 2026चं जे काही फुटबॉल वर्ल्ड कप आहे त्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, हे जे काही फिफा वर्ल्ड कप आहे याची जी काही पहिली मॅच झाली होती ती 1930 मध्ये झाली होती. कोठे झाली होती तर उरुग्वे या ठिकाणी. आणि पहिलं जे काही फिफा वर्ल्ड कप आहे बरोबर का नाही, ते कोणी जिंकलं होतं तर ते जिंकलं देखील होतं उरुग्वेने. लेटेस्ट सांगायचं म्हटलं तर 2000 या ठिकाणी 18 मध्ये 21वं वर्ल्ड कप झालं, रशियामध्ये झालं, त्याचं विजेतेपद फ्रान्सने जिंकलं. त्यानंतर 22वा फिफा वर्ल्ड कप झाला 2022 मध्ये झाला, कतार या ठिकाणी झालं, त्याचं विजेतेपद अर्जेंटिनाने जिंकलं आहे. 2026 मध्ये जे काही फिफा वर्ल्ड कप होणार आहे ती 23वी आवृत्ती आहे. 3 ठिकाणी होणार आहे, कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका. 24वी आवृत्ती 2030 मध्ये होणार आहे, ही देखील 3 ठिकाणी होणार आहे, मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन या ठिकाणी. आणि 25वी फिफा वर्ल्ड कप होणार आहे 2034 मध्ये, सौदी अरेबिया या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात येणार आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. खालीलपैकी कोणत्या देशाने जून 2026 पासून अंडर 16 एज असलेले जे काही चिल्ड्रन्स आहेत, 16 वर्षाखालील असलेले जे काही मुलं मुली आहेत त्यांना सोशल मीडियावरती नुकतीच बंदी घातलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मलेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मलेशिया कुठे येतो तर आशियातील एक देश आहे, ज्या देशाची राजधानी आहे क्वालालंपूर, पंतप्रधान आहेत अनवर इब्राहिम आणि चलन वापरलं जातं मलेशियन रिंगिट. बरोबर, तर या देशाने काय केलेलं आहे तर अंडर 16 एज असलेल्या चिल्ड्रन्ससाठी सोशल मीडियावरती बंदी घातलेली आहे. अशाच प्रकारचा डिसिजन या ठिकाणी ऑस्ट्रेलिया या देशाने देखील घेतलेला होता. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार ज्याला म्हणता येईल CEPA अलीकडेच अंमलात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओमन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. भारताचा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार अलीकडेच ओमन देशासोबत अंमलात आला आहे. तो 1 जून 2026 पासून लागू झालेला आहे. अशाच प्रकारे UAE सोबत देखील अशाच प्रकारचा करार झालेला आहे. तो कधीपासून झाला होता 1 मे 2022 पासून तो देखील अंमलात आलेला आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. भारतीय हवाई दलाने कोणत्या भागातील मोठी वनवान नियंत्रणात आणण्यासाठी बांबी बकेट्स लावलेल्या हेलिकॉप्टरचा या ठिकाणी वापर केलेला आहे? 4थ्या नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए
कसोली नावाचं ठिकाण आहे हिमाचल प्रदेश राज्याच्या अंतर्गत. या ठिकाणी भारतीय हवाई दलाने या भागातील कसोली भागातील मोठी वनवान नियंत्रणात आणण्यासाठी बांबी बकेट्स लावलेल्या हेलिकॉप्टरचा वापर केलेला आहे. हे जे काही ऑपरेटेबल जे काही विमान होते, तैनात केलेले विमान होते, ते कोणते होते तर अचूक हवाई थेंब टाकण्यासाठी 4 MI-17 V5 हे जे काही हेलिकॉप्टर्स आहेत ते या ठिकाणी वापरण्यात आलेले होते. आणि यांना या ठिकाणी जो काही वॉटर स्रोत होता, पाण्याचा स्रोत होता, तो नेमका कुठून होता तर चंदीगडमधील सुखना तलावातून हेलिकॉप्टरच्या अनेक फेऱ्यांमध्ये पाणी आणण्यात आले होतं. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे कदाचित फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो, सुखना लेक कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर हिमाचल प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. हिमाचल प्रदेश स्थापना 25 जानेवारी 1971. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल कविंदर गुप्ता, राजधानी शिमला. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान ग्रेट हिमालयन, पिन व्हॅली, सिम्बलबारा आणि 3 महत्त्वाचे धरण पांडोह, चमेरा, नातपा, जाकरी. एक पॉईंट लिहून घ्या. 100% घरांमध्ये LPG कनेक्शन देणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे असं विचारलं तर ते देखील या ठिकाणी हिमाचल प्रदेश आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. मुंबई हायकोर्ट, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रवींद्र घुगे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रवींद्र घुगे असं त्यांचं नाव आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या नवनवीन ज्या काही नियुक्त्या झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया. पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवपदी मनोज अग्रवाल, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश अग्रवाल, पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षपदी रथिंद्र बोस, आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्षपदी डॉक्टर सहदेव यादव, UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सौरभ विजय, कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी भरत सिंग चव्हाण, राज्यसभा याचिका समितीचे नवीन अध्यक्ष राघव चड्डा, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दलप्रमुख म्हणून रोहित राजपाल यांची नियुक्ती, नौदलाचे 48वे उपनौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांची नियुक्ती, DRDO अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला राजेश कुमार सिंग यांना, आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी रवींद्र घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी काल 7:30 वाजता या ठिकाणी नियुक्त्यांवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा MSRTCचा या ठिकाणी कितवा वर्धापन दिवस आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 78व्या क्रमांकाचा वर्धापन दिवस आपण साजरा केला आहे MSRTCचा. त्यांचा या ठिकाणी एम आहे 2029 पर्यंत STच्या 50% बसेस या ई बस असणार आहेत असं त्यांनी उद्दिष्ट किंवा एम या ठिकाणी ठेवलं आहे. तसेच 2047 पर्यंत 100% ई बसचं या ठिकाणी रोडवरती जे काही परिवहन आहे ते या ठिकाणी करण्याचं उद्दिष्ट आहे MSRTCचं. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. बरोबर. या ठिकाणी अजून एक पॉईंट आहे, ई बस संचालन आणि कार्यक्षम करण्यासाठी AIचा देखील या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे मार्गाच्या नियोजनामध्ये. ही देखील गोष्ट मला एक्झामच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवायची आहे. महाराष्ट्र आपली राज्य, आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी, ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. दरवर्षी जागतिक सायकल दिवस वर्ल्ड बायसिकल डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3 जूनला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक सायकल दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 पॉईंट लिहून घ्या. एप्रिल 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने म्हणजेच युनायटेड नेशन्सने 3 जून हा ऑफिशियली जागतिक सायकल दिवस म्हणून घोषित केला आहे. 2026 या दिवसाची थीम काय ते लिहून घ्या. सायकलिंग फॉर अ ग्रीनर फ्युचर ही थीम आहे 2026 साठी जागतिक सायकल दिवसासाठी. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच चर्चेमध्ये असलेला ब्यूफोर्ट किल्ला कोणत्या देशामध्ये आहे आणि इस्रायलने त्यावरती या ठिकाणी काय केलेलं आहे? कब्जा केलेला आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लेबनॉन नावाचा देश आहे. कोणता? तर लेबनॉन नावाचा देश आहे. त्या देशामध्ये ब्यूफोर्ट नावाचा एक या ठिकाणी किल्ला आहे, फोर्ट आहे. त्याच्यावरती इस्रायलने या ठिकाणी काय केलेलं आहे? आक्रमण करून कब्जा केलेला आहे. इस्रायल अध्यक्ष इसाहाक हर्जोग, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, राजधानी जेरुसलेम, चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्याने अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना या ठिकाणी घोषित केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट्स लिहून घ्या. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल 2 लाख रुपयापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याचा मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जे काही पात्रता निकष आहेत ते काय आहेत? 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये वितरित केलेले आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत राहिलेले पीक कर्ज या योजनेसाठी पात्र असणार आहेत. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. व्हिटली अवॉर्ड 2026 व्हिटली अवॉर्ड 2026 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रवीण शेख असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रवीण शेख असं त्यांचं नाव आहे. व्हिटला अवॉर्ड 2026 कोणती? व्हिटली अवॉर्ड 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. भारतीय संरक्षक आहेत प्रवीण शेख. यांना समुदायाच्या नेतृत्वाखालील संवर्धन मॉडेलद्वारे धोक्यात असलेल्या भारतीय स्कीमरचे संरक्षण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी प्रतिष्ठित व्हिटली पुरस्कार 2026 ने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल, तर जाता जाता बाकीच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती एकदा रिव्हिजन टाकून जाऊया. 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कावेह मदानी यांना. ब्रिक्सतर्फे वुमन एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 2026 कल्पना सोरेन यांना. 35व्या सरस्वती सन्मानाने सन्मानित करण्यात आलं रामकुमार मुखोपाध्याय यांना. एबेल पारितोषिक 2026 गर्ड फ्लांटिंग्ज यांना. 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्काराने डॉक्टर सी श्रीनिवास राव यांना सन्मानित करण्यात आलं. मछली राष्ट्रीय पुरस्कार अनिता चौधरी यांना. पुलित्झर पुरस्कार 2026 सुवर्णा शर्मा आणि आनंद RK यांना. 2026च्या नोबेल या शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं अरुणाचलम मुरुगनथम यांना. जल चॅम्पियन 2026 जो काही अवॉर्ड आहे तो बिसाती भारत यांना. संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेकडून प्रतिष्ठित ॲग्रिकोला पदक नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा देण्यात आला मेजर अभिलाषा बराक यांना. आणि व्हिटली अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलं प्रवीण शेख यांना. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने अलीकडेच जे काही इंडियन्स मँगो आहेत बरोबर का नाही, तर या भारतीय आंब्यांवरती बंदी जाहीर केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जपान सेज नो टू इंडियन मँगोज आफ्टर 20 इयर्स रेजेस क्वेश्चन्स अबाउट मोनोपली. बरोबर, 1 पॉईंट लुंगा. तरी सुद्धा भारतीय केंद्रांमधील कीड नियंत्रण, धुरीकरण आणि बाष्प उष्णता उपचार प्रक्रियांमध्ये जपानी निरीक्षकांनी काही त्रुटी ओळखल्यानंतर हा देखील या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. शेवटचा प्रश्न, 1 जून 2026 रोजी PM स्वनिधी योजनेला किती वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 6 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. उद्दिष्ट काय? तर कोरोना महामारीमुळे बाधित झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांना जे काही स्ट्रीट वेंडर्स आहेत त्यांना आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी विनातारण खेळते भांडवल उपलब्ध करून देणे या उद्देशाने PM स्वनिधी योजना सुरू करण्यात आली होती. स्वनिधी याचं फुल फॉर्म आहे या ठिकाणी PMचा तर प्रधानमंत्री आहे, स्वनिधीचं फुल फॉर्म आहे स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 31 मे 2026 अहिल्यादेवी होळकर यांची कितवी जयंती आपण साजरी केलेली आहे? 31 मे 2026 रोजी. 300 क्रमांकावी, 301वी, 302वी की 303वी? तर ज्या आपण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.